आजच्या या वर्गाचे सूत्रसंचालक आदरणीय धम्मचारी धर्मज्ञ, उपस्थित सर्व या वर्गाला आवर्जून उपस्थित असलेले आणि जरी काही गोष्टी बाहेर घडत असल्या तरी या वर्गावर काही परिणाम झाला नाही. आज आपण जवळपास तुम्ही 25 आणि लहान मुलं 3 आणि आम्ही 2 जण असे 30 लोक आहोत. सुरुवातीला ज्यावेळेस मला काल कळालं त्यावेळेस वाटलं की त्याचा परिणाम इथं होऊ शकतो वर्गावर, म्हणजे संख्या रोडा होऊ शकतो, पण तसं काही झालं नाही. आपण 30 जण आहोत. सुरुवातीलाच आज काल आपण जो अतिशय मोठ्या उत्साहामध्ये माता रमाईची जयंती साजरी केली, 128वी जयंती आपण ती साजरी केली. त्याबद्दल आपल्या सर्वांना माता रमाईच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या त्यागातून, त्यांच्या साध्वी वृत्तीतून त्यांनी जे परिश्रम घेतले, कष्ट घेतले, आतून आता आपण त्याची कल्पना नाही करू शकत. आणि आपण तसं आयुष्य जगू शकू काय, असा एक मोठा आपल्यासमोर प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांनी जे काय कष्ट घेतले, त्यांनी जे काय अतिशय मोठा त्याग केला, त्यांनी अतिशय मोठे जे दुःखामध्ये दिवस काढले, म्हणजे जगत विद्वान ज्याला आपण आज संबोधतो, अशा जगत विद्वानाची पत्नी आणि तत्कालीन काळामध्ये, म्हणजे त्या काळामध्ये बाबासाहेबासारखा कोणीच एशिया खंडामध्ये नव्हता, असा PhD धारक बॅरिस्टर. तर भायखळ्याचा आजचा रोड मला माहीत नाही कसा आहे, पण त्या काळामध्ये ज्या काय खडी टाकण्याचं काम चालू होतं, ती पाऊलवाट असेल, थोडीशी काहीतरी असेल, पण त्या भायखळ्याच्या रस्त्यावर खडी टाकण्याचं काम कोण केलेलं आहे, तर जगत विद्वानांची बायको, त्यांची पत्नी रमाईनं केलेलं आहे. आणि मला कोणी पाहू नये की इतक्या मोठ्या विद्वानांची पत्नी डोक्यावर खडी उचलते आणि ती रस्त्यावर नेऊन टाकते, खडीच्या ह्याच्यासाठी, रस्ता निर्माण करण्यासाठी. हे कोणी बघू नये म्हणून ते सकाळी सूर्य उगण्याच्या अगोदर घरातून जायची आणि सूर्य मावळल्यानंतर घरी यायची. तर हे सगळं आपण जेव्हा वाचतो रमाईबद्दलचं, अतिशय मोठा त्याग आहे, त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपल्याला त्यागाच्या अनेक अतिशय भाकड कथा लोकांनी सांगितलेले आहेत. मला काल तोच प्रश्न आला, असं जसं धर्मज्ञानं सांगितलं, पण मी त्याला अतिशय विधायक घेतलं. म्हणजे प्रत्येक वसाहतीमधून काल मिरवणुका निघत होत्या, अतिशय मोठं आनंदाचा दिवस साजरा करत होते. आणि मला तोच विचार आला, पण मी त्याला अतिशय चांगल्या पॉझिटिव्हली आणि सकारात्मक दृष्टीने घेतलं की भारतातला असंख्य समाज जो अतिशय मोठा देवींच्या भक्ती करतो, अतिशय मोठे अंबाबाई असेल, तुळजाभवानी असेल, रोहटा देवी माता असेल, रेणुका माता असेल, अनेक अशा या सगळ्या माता ज्या हिंदू समाज आणि आता जो भारतीय समाज आहे तो काही नसताना ज्या काल्पनिक आहेत, भाकडकथाच्या माध्यमातून त्यांना, आणि त्यांनी काहीच केलं नाही आयुष्यामध्ये, अशा देवी देवतांची जर ती इतक्या मोठ्या पद्धतीनं अंधश्रद्धातून ते सगळ्या भक्तिभावानाने करत असतील, उपासतापास करत असतील, तर आम्ही रमाईची जयंती उत्साहात का साजरी करू शकत नाही? तिनं तर अतिशय मोठा आपल्या जीवनाचा त्याग केलेला आहे, बलिदान दिलेलं आहे. आणि म्हणून आपण उत्साहानं अशा आपल्या ज्या देवता आहेत, मानवी देवता आपण ज्याला म्हणतो, म्हणजे सावित्रीबाई असतील, रमाबाई असतील, अशा 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 असंख्य आहेत की ज्या ऐतिहासिक आहेत, ज्यांनी समाजासाठी अतिशय मोठं दुःख भोगलेलं आहे, दुःख झेललेलं आहे आणि समाजाला अतिशय मोठं काय केलेलं आहे, तत्कालीन जी दुःख तुमचं अवस्था होती सगळ्या समाजाची आणि त्याच्यातून त्यांनी अतिशय मोठं बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. हा विचार मी काय काल केला, तो म्हणजे मी ज्यावेळेस काल पाहिलं भीमनगरमध्ये पण अतिशय मोठी ती DJ लावून मिरवणूक काढण्यात आली, तर मी पण हा विचार आहे की यस आपण करू शकतो, का करू नये.
ज्यांचा इतिहास नाही, ज्यांचा जन्म कधी झाला माहीत नाही, ज्यांनी काय केलं माहीत नाही, अशा लोकांच्या भारतीय समाज जयंत्या करतो, आपण का करू नये? आणि म्हणून हा अतिशय मोठा विचार आहे की सावित्रीबाईंची असेल, जिजामातांची असेल, रमाबाईंची असेल, अशा ज्या ज्या आपल्या महापुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अतिशय मोठ्या समर्थपणे काम केलं, त्यांनी महापुरुषांना घडवण्याचं काम केलं, अशा महिलांचा, अशा स्त्रियांचा आपण सन्मान केला पाहिजे आणि आपण त्यांना वंदन केलं पाहिजे. तर अचानक आम्ही ताईंना सांगितलं की गाणं म्हणा. त्यांनी जर मोबाईलमध्ये ते देऊन ठेवलं असतं तर ते कदाचित पूर्ण आपल्याला ऐकता आलं असतं. पण ओके, जे आहे ते काय नाही, आपण त्यांची थोडक्यामध्ये का होईना पण कालची जयंती आज आपण नाचच्या वर्गामध्ये गाण्याच्या स्वरूपात आणि 2 शब्द मी त्यांच्याबद्दल या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. पण त्याच्यामागं हाच आहे की आपण ज्या महापुरुषांचा आदर्श घेतो, ज्यांचा आदर करतो, ज्यांचा सन्मान करतो, त्यांचं थोडं तरी 16 आण्यापैकी एक आणा आपल्याला, आपण जर आपल्या आचरणात आणलं. आपण काय रमाबाई होणार नाही, आपण काय आंबेडकर होणार नाही, बाबासाहेब आपल्याला होता येणार नाही, महात्मा फुले होता येणार नाही, सावित्रीबाई फुले होता येणार नाही. पण 16 आणा आपण जे म्हणते, म्हणजे 100 रुपयामधला एखादा रुपया आपण जर झालो तर मला वाटतं तो 1 रुपयासुद्धा आपल्यासाठी काय असेल, अतिशय मूल्यवान असेल, आपल्या जीवनाचं ते सोनं करणार असेल. आणि म्हणून मी सगळ्यांनाच माझ्यासह आपल्याला जरी रमाई होता नाही आलं, आपल्याला जरी बाबासाहेब नाही होता आलं, जरी सावित्रीबाई होता नाही आलं आणि महात्मा फुले होता नाही आलं, तरी त्या ज्या वाटेवर ते चालले त्या वाटेवर आपण जाण्याचा काय करू, चालण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आजच्या माता रमाईच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचा आदर्श आपल्या जीवनात आपण उतरला पाहिजे अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो. बंधू आणि भगिनींनो, हे ब्रह्मजाल सुत्त जे आहे हे अतिशय डोक्याला झिंझिन आणणारं आहे. मी आठवडाभर वाचत आहे पण अजूनही तो विषय मला कळालेला नाही. आणि मी काल या आठवड्यातच वाचला असं नाही, मी अनेकदा ते वाचलेलं आहे, अनेकदा वाचलेलं आहे. पण हे सुत्त अतिशय मोठं काय करतं, झिंझाण्यामध्ये कळतच नाही काय आहे त्याच्यामध्ये. पण ओव्हरऑल जे काही आहे त्याच्यातलं म्हणजे नाव दिलं सुत्तसार, दिगने काय म्हटलं आपल्याला, फक्त सुत्तसार, त्याच्यात काय त्या सुत्तामध्ये सार सांगितलेलं आहे, तेवढं आपल्याला पाहायचं आहे. आणि मी आत्ता ते पेजेस मोजले, हे किती पानाचं सुत्त आहे माहीत आहे का आपल्याला? ते आहे जवळपास 38 पानाचं सुत्त आहे. किती पानाचं आहे? 38. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की दिग्गनिकाय ज्याला म्हटलेलं आहे, म्हणजे भगवंताचं जे अतिशय मोठं साहित्य आहे, आपण म्हणतो की ते महासागरासारखं आहे, विशाल आहे. जे वाचता वाचता जर आपण वाचू लागलो, सुरुवात आज केली तर आपलं आयुष्य संपून जाईल. पण हे आपल्याला सुत्त किंवा जे भगवंताचं साहित्य आहे ते आपल्याला वाचता येणं अपुरं पडेल, आपलं आयुष्य अपुरं पडेल. आणि म्हणून सुत्तपिटक आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, पूर्व इतिहास. सुत्तपिटक कसं निर्माण झालं, विनयपिटक कसं झालं आणि अभिधम्म पिटक कसं, 3 पेठारे म्हटलेले आहेत. पिटक आपण ज्याला म्हणतो त्रिपिटक, त्रिपिटकामध्ये 3 पेठारे आहेत आणि त्या 3 पेठाऱ्यामध्ये एक पेठारा आहे सुत्तपिटकांचा. आणि या सुत्तपिटकामध्ये किती सुत्त आहेत? 84,000 सुत्त आहेत. 84,000. आणि या सुत्तपिटकाचे पुन्हा 5 भाग केलेले आहेत. सुत्तपिटकाचे 5 भाग आहेत. पहिला भाग काय? दिग्निकाय. दुसरा भाग आहे मध्यम निकाय. तिसरा भाग आहे संयुक्त निकाय. चौथा भाग आहे अंगुत्तर निकाय आणि 5वा भाग आहे खुद्दक निकाय. तर दिग्निकायमध्ये किती सुत्त आहेत? 34 सुत्त आहेत. आणि एक एक सुत्त किती पानाचं आहे? 38 पानाचं एक सुत्त आहे. विचार करा, 38 सुत्त आहेत आणि 38 पानाचं सुत्त आहे एक सुत्त दिग्निकायमध्ये. 34 सुत्त आहेत आणि हे दीर्घ सुत्त आहेत. दिग्निकाय म्हणजे जे दीर्घ शिकवण आहे बुद्धाची, अतिशय मोठी शिकवण आहे.
त्याच्यानंतर मध्यम निकाय. मध्यम निकायामध्ये 152 सुत्त आहेत. विचार करा, 152 सुत्त आहेत. सुत्त म्हणजे पूर्ण तो वग्ग आहे. आणि त्या वग्गामध्ये, त्या सुत्तामध्ये असंख्य अशा गाथा आहेत. किती गाथा आहेत? असंख्य गाथा आहेत. म्हणजे कुठलंही सुत्त घ्या तुम्ही, महामंगल सुत्त घ्या, किती गाथा आहेत त्याच्यामध्ये? महामंगल सुत्त 12 गाथा आहेत. 12 गाथा आहेत आणि 38 त्याच्यात मंगल सांगितलेले आहेत. मंगल गोष्टी सांगितल्या. विचार करा, एका सुत्तामध्ये 12, 20, 22. आपण जर एक इवन धम्मपदाचा विषय नंतर येईल खुद्दक निकायामध्ये, पण अतिशय अफाट साहित्य. 152 सुत्त आहेत मध्यम निकायामध्ये. आणि पुढं आपण जसं जसं जाऊ, संयुक्त निकाय आहे, अंगुत्तर निकाय, 9,000 सुत्त आहेत. किती हजार सुत्त आहेत? 9,000 सुत्त संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय. आणि त्याच्या पुढं जर आपण गेलो तर खुद्दक निकायामध्ये 15 ग्रंथ आहेत. शेवटचा जो खुद्दक म्हणजे खुर्दा म्हणतो आपण, खुर्दा. त्या खुर्द्यामध्ये किती पुस्तकं आहेत? 15 पुस्तकं आहेत. धम्मपद त्याच्यातलं अतिशय मोठं पुस्तक आहे. इति उत्तुक आहे, उदान आहेत, खुद्दक पाठ आहे. अशा अनेक पुस्तकं आहेत. म्हणजे तुम्ही जर ती यादी वाचली तर हे यादी वाचता वाचता असं वाटतं की भगवंतानी किती सांगितलेलं आहे, किती बोलले भगवंत. मी अनेकदा माझ्या प्रवचनातून सांगितलेलं आहे की भगवंत एवढे बोलले की त्यांचं हे सगळं शब्द, जे बोललेले शब्द संग्रह केला आणि त्याचं त्रिपिटक काय झालं? निर्माण झालं. आता भगवंत बोलले आणि त्रिपिटक निर्माण झालं. आपण बोलल्यावर काय पिटक निर्माण होईल? आपण आपलं स्वतःचं पिटक तयार करा बरं. आपण जे बोलतो त्याचं काय करा? संग्रह करा. आणि आपण जे जे बोलतो ते लोकांच्या उपयोगाचं पडतं का? ते लोकांच्या भल्याचं आहे का? लोकांच्या लाभासाठी आहे का ते? आणि मग भगवंताचे शब्द त्रिपिटक झाले. आपण आपल्या जर बोलण्याचा विचार केला तर बंधूंनो, म्हणून हा जो भेद आहे, रमाईचा त्याग आणि आपला त्याग आपण का होत नाही? हा भेद आहे. आपल्या आचरणामध्ये भेद असतो, विचारामध्ये भेद असतो, आपल्या उच्चारामध्ये भेद असतो. आणि म्हणून याच्यापुढं बोलताना सोनं कशानं मापलं जातं? मासाने मापलं जातं. मास म्हणतात ना, तोळा म्हणतो आपण त्याला, आजच्या भाषेमध्ये तोळा. अहो एक तोळा ना, एक तोळा नाही, त्याच्या अगोदर दुसरा माप आहे, त्याला आपण मासच म्हणतो. एक मास. आता एक तोळा जर म्हटलं तर आजच्या किमतीमध्ये काल परवा जर आपण पाहिलं तर 250 तोळा झालं होतं. 2,80,86,000 एक तोळ्याचं झालं होतं. म्हणजे किती? 10 ग्रामचं झालं होतं. 10 ग्राम. तो विचार करा, हे जे सुवर्ण मापन आहे हे तोळ्याने किंवा मासाने केलं, ग्रामने केलं जातं. 1 ग्रॅम, 1 ग्रॅम घ्यायचं झालं तर किती झाले? 10,000 काहीतरी 800 काहीतरी रुपये झाले. बरोबर आहे. म्हणजे हा हिशोब जर आपण 1 ग्रॅम, अगदी एक छोटीशी काडी असते, आपण लहान मुला जर काही कानातलं काही केलं तर 10,800 म्हणजे जवळपास 11,000ला ते छोटंसं बारीक बारीक लहान मुलांच्या अगदी नवजात जो बालक आहे त्याची किंमत. म्हणजे हे जे तोलून मोलून बोलणं आहे हे बुद्धानं बोललं. आणि बुद्धाच्या प्रत्येक शब्दाचं काय झालेलं आहे? बुद्धाच्या प्रत्येक शब्दाचा लोकांना उपयोग झालेला आहे. बुद्धांनी कधी आपल्या जीवनामध्ये निरर्थक बोललं नाही. आणि आपण निरर्थक बोलल्याशिवाय आपण राहत नाही. हात वर करा बरं की मी निरर्थक बोलत नाही. हात वर करा बरं. आपण सगळं जे बोलतो ते निरर्थक बोलतो. म्हणजे आपलं जे पिटक राहील ते निरर्थक पिट्ट राहील. निरर्थक पिट्ट, ज्याचा लोकांसाठी काही उपयोग होणार नाही. आपलं जे काही आपण निरर्थक पिटक स्थापन केलं आहे, निर्माण केलं आहे, ते आपणही पुन्हा वाचणार नाही. एवढं ते काय असेल? निरर्थक असेल. हा विनोदाचा जरी असला
तरी आपण काया वाचा आणि मनानं काय झालं पाहिजे, अर्थपूर्ण झालं पाहिजे. कायानं आपण अर्थपूर्ण झालं पाहिजे, वाचनं आपण अर्थपूर्ण झालं पाहिजे आणि विचाराने अर्थपूर्ण झालं पाहिजे. आणि म्हणून हे दिग्निकायमधलं पहिलं सुत्त ब्रह्मजाल सुत्त आहे. आणि हे सुत्त भगवंतानी कुठं दिलेलं आहे? त्याच्या अगोदर अजून एक गोष्ट आहे की एवम हे सुत्त, प्रत्येक सुत्त आपण 84,000 सुत्त पाहतो. त्या 84,000 सुत्तामध्ये 82,000 जय भीम 82,000 सुत्त हे भगवंताच्या मुखातून आलेले आहेत. आणि उर्वरित जे 2,000 आहेत ते त्यांच्या शिष्याच्या मुखातून आलेले आहेत. ते 84 पैकी 82 बुद्धाने दिलेले आहेत प्रत्यक्ष, आणि 2,000 त्यांचे जे शिष्य असतील, भिक्षू संघ असेल, त्यांच्या वतीनं ते शिकवून आलेले आहे. असे हे 84,000 सुत्त आहेत. आता पुढं मी विनय पिटक आणि अभिधम्म पिटकाकडे जात नाही, कारण तो हा आपला या विषयाचा संबंध नाही, पण ते स्वतंत्र पिटक आहेत ते. आणि सुत्त पिटक हे आनंदाने काय केलेलं आहे, महाकाश्यपाच्या परिनिर्वाणाच्या नंतर 3ऱ्या महिन्यानंतर पहिली धम्मसंगीती झाली. आणि त्या पहिल्या धम्मसंगीतीमध्ये या सुत्ताचं काय करण्यात आलं, संगायन करण्यात आलं. म्हणजे प्रत्येकानं सांगितलं की असं आहे असं आहे. आणि विशेषतः महाकाश्यपांच्या अध्यक्षतेखाली जे काही पहिली संगीती झाली, त्या संगीतीमध्ये सुत्त बुद्धाच्या सुत्तानं, म्हणजे बुद्धानं जे जे सांगितलं त्याचं काय करायचं, आपल्याला संग्रह करायचा आहे. आणि म्हणून हे कोण सांगू शकेल? आणि सर्वानुमते आनंद काय झाले, आनंदाला त्यांना अधिकार देणार की तुम्ही सगळं ते सांगा. कारण भगवंताच्या 24 तास सोबत राहणारा, त्यांच्या सोबत राहणारा, त्यांच्या सहवासात राहणारा आनंद असा एक होता की जो प्रत्येक सुत्त अतिशय मोठ्या ग्रहणशीलतेने, जागृतीपूर्वक, स्मृतीपूर्वक त्यांनी ऐकलेलं होतं. आणि म्हणून प्रत्येक सुत्ताची सुरुवात कशी होते, एवमे सुत्त, एवमे सुत्त, असे मी ऐकलेलं आहे. आणि म्हणून या ब्रह्मजाल सुत्ताची सुद्धा सुरुवात कशी आहे, असे मी ऐकले आहे. असं कोण म्हणतं? आनंद म्हणतो. असे मी ऐकलेलं आहे. कोणाकोण ऐकलेलं आहे? बुद्धाकडून ऐकलेलं आहे. आणि मग त्या सुत्ताची सुरुवात होते. तर एके समयी भगवान राजग्रह ते नालंदा हा प्रवास करत होते. आता काही धम्मयात्रा आपण काढतो, आपण पाहतो, हे अतिशय अंतर आपल्याला काय वाटतं, आजच्या काळामध्ये कमी वाटतं. असं म्हणतात की राजग्रह ते नालंदा हे 1 योजन अंतर आहे. किती योजन अंतर आहे? 1 योजन. 1 योजन म्हणजे 7 मैलाचं अंतर आहे. आता मैलाची भाषा आपल्याला कळत नाही. 7 मैल, 1 मैल म्हणजे 1 किलोमीटर .6 मीटर, म्हणजे 1.6 किलोमीटर, म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये 1.5 किलोमीटर म्हणू. 1 मैल म्हणजे किती? 1 मैल म्हणजे 1.5 किलोमीटर, 1.6 किलोमीटर. असं 7 मैल म्हणजे किती झालं मग? 7 गुणिले 1.6 किती झाले? 11.2 किलोमीटर. बरोबर आहे. तर जवळपास 11.5 किलोमीटर भगवान काय झाले, राजग्रह ते नालंदापर्यंत पायी पायी जात आहेत. आणि पायी पायी चालत असताना त्यांच्या समोर 2 परिवाजक चालत आहेत. 2 परिवाजक चालत आहेत. आणि ते परिवाजक कोण आहेत? सुप्रिय नावाचा परिवाजक आहे आणि त्याचा शिष्य आहे ब्रह्मदत्त नावाचा. आणि ते पुढं जात आहेत, त्यांची चर्चा चालू आहे. आता हा जो सुप्रिय आहे, जो संजय वेलपुट्ट नावाचा जो आहे, 6 तत्वज्ञान याच्यामध्ये सांगितले का नाही बुद्धानं? भगवान बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये 6 तत्वज्ञान याच्यामध्ये सांगितले त्या काळातले बुद्धाच्या. त्याच्यामध्ये संजय वेलपुट्ट नावाचा एक विद्वान आहे. आणि संजय वेलपुट्टाचं तत्वज्ञान असं होतं की कोणी जर मला विचारलं मृत्यू आहे का, तर मी सांगेल मृत्यू आहे.
कोणी जर मला विचारलं मृत्यू आहे का, तर मी सांगेल मृत्यू नाही. म्हणजे आहे पण आणि नाही पण. अनिश्चितता आपण ज्याला म्हणतो, विक्षेपवाद, म्हणजे कुठल्याही एका मुद्द्यावर ठाम नसणं. तुला वाटतं ना आहे मृत्यू, मृत्यू आहे. तुला वाटतं का मृत्यू नाही, मृत्यू नाही, असा विक्षेपवाद. त्याचे शिष्य सुप्रिय आणि सुप्रियाचा शिष्य ब्रह्मदत्त भगवंताच्या या प्रवासामध्ये पुढं चालत आहेत. आणि सुप्रिय काय करताय माहीत आहे, भगवंताची निंदा नालस्ती करत आहे. भगवंत असंच आहेत, भगवंत तसेच आहेत. आणि हा जो ब्रह्मदत्त आहे, ज्या सुप्रियाचा शिष्य आहे, तो काय म्हणत आहे, गुरुजी तसं नाही, बुद्ध अतिशय चांगले आहेत, बुद्धाची शिकवण अतिशय चांगलं आहे, बुद्धाचा शिष्य अतिशय चांगला आहे. आणि या गुरु शिष्याचा असं गुरु विरोध करतो आणि शिष्य काय करतो, बुद्धाला स्वीकारतो, त्यांचं मत स्वीकारतो. आणि ही चर्चा कोण ऐकत आहे, भगवान पण ऐकत आहेत, भगवंताचे शिष्य पण ऐकत आहेत. आणि मग पुढे गेल्यानंतर ते आंबलट्टिका नावाच्या त्या एका गावामध्ये आले. आणि तिथं आंबलट्टिका नावाच्या त्या गावामध्ये राजानं त्याच्या क्रीडेसाठी एक बंगला टाईप बांधलं होतं. त्याला काय म्हटलेलं आहे, राजा गारक म्हटलेलं आहे. राजा ग्राहक म्हणजे आपण राजाचा महाल म्हणू शकतो. कशासाठी, क्रीडेसाठी. आता राजा काय क्रीडा करत होते आपल्याला माहीत आहे, बरोबर आहे. प्राण्याची शिकार करत असतील, कारण वनामध्ये होतं ते. प्राणी पाळले जातात आणि तिथं जाऊन मग राजा काय करतो, पाळलेल्या प्राण्यांची काय करतो, तो हिंसा करतो, बाण मारून वगैरे. आणि आपल्या समाजात आता पाळलेले अतिशय मोठे काय झालेले आहेत, प्राणी झालेले आहेत. हे मी एका याच्यात बोललो होतो एका प्रवचनामध्ये. आपल्या समाजामध्ये म्हणजे राजानं जसे पाळीव प्राणी शिकारासाठी राखलेले आहेत, राजाला मन वाटेल त्यावेळी तो तिथं जातो त्या राजमहालामध्ये आणि तिथं बसून काय करतो, तो बाणाने त्या प्राण्यांची शिकार करतो. बंधू आणि भगिनींनो, आपल्या समाजातही अशाच प्रकारे आजचा जो राजा आहे, जो कोणी राजा असेल, त्यांनी काय केलेलं आहे, असे पाळीव प्राणी त्याच्या राजवाड्यात ठेवलेले आहेत. आणि त्याला ज्यावेळेस वाटेल तो काय करतो, त्याचा उपयोग घेतो, तो सगळा उपभोग घेतो त्याचा. पण त्याला वाटलं की आता ह्याला मला या प्राण्यांचं मांस खायचं आहे, त्याची तो हत्या करतो आणि राजा काय करतो, त्याचं मांस खातो. हे संदर्भ आपल्याला लक्षात घेता आले पाहिजेत. आणि मग आंबलट्टिका गावामध्ये त्या ह्याच्यामध्ये भगवंत थांबतात आणि सगळं मग रात्र जाते, पहाट होते. आणि पहाटे त्या महालाच्या पुढं जसं आज आपण प्रत्येक लेण्यावर गेलो तर मोठे मोठे हॉल दिसतात बघा, संघाराम आपण त्यांना म्हणतो. तसाच त्या महालाच्या पुढं संघाराम टाईप असा मोठे मोठे खांब उभा करून असे ते हॉल तयार केले होते. आजच्या भाषेमध्ये आपण हॉल म्हणू. सकाळी भगवंत उठल्यानंतर त्यांना कुजबूज चालू होती. तिथं सगळे भिक्षू संघ बसलेले आहेत आणि चर्चा करत आहेत की कालचा प्रसंग, सुप्रिया काय बोलत आहे आणि सुप्रियाचा ब्रह्मदत्त शिष्य काय बोलत आहे, त्याच्यावर सुरूच. आणि भगवंत काहीतरी कुजबूज सुरू आहे म्हणून मग भगवंत तिथं समोर येतात, त्यांच्या रूममधून म्हणून त्याच्या कुटीतून ते बाहेर येतात आणि म्हणतात, भिक्षूंनो तुमचं काय सुरू आहे, कुठल्या विषयावर तुम्ही चर्चा करतायत आणि तुमच्या त्या चर्चेमध्ये मी बाधा आणत आहे का. बघा, म्हणजे बुद्धाचा शिष्य आहे, भिक्षू संघ आहे. माझ्या येण्यानं तुमच्या चर्चेमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये बाधा येत आहे का, बाधा आलेली आहे का. म्हणजे किती मोठा माणूस आहे तो. शिष्याना मी येण्यामुळे तुमची काय अडचण आहे का, आपल्याला असं म्हणता येईल का हो. आपल्या घरामध्ये पत्नीला म्हणता येईल का मी की किचनमध्ये येताना माझी तुला अडचण होते का. आपण परमिशन घेतो का कधी अशी. मला वाटतं आपण हे जे ऐकतो ना, हे आपण शिकलं पाहिजे. रमाईनं कुठं शिकलं माहीत नाही आपल्याला. माहीत आहे का रमाईबाईनं कुठं शिकले. कारण कोकणाचा भाग, आपण आज कोकणामध्ये गेलो तर वाटतं की कोकण कसं आहे, त्या काळामध्ये कसं असेल. म्हणजे 128 वर्ष आणि त्याच्या तोच काळ आपण पाहतो. कोकणामध्ये कोण गेले का या दरम्यान काही. अतिशय मोठं दरिद्रीपणा आहे.
आज पण दिसतो, गरिबी दिसते. म्हणजे आज 21व्या शतकामध्ये आपण आज पाहतो इतकं मोठं सगळं वैभव आहे. पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये या आणि तुम्ही कोकणात पण जा, म्हणजे कोकणातलं जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्य पण आहे त्याच्यामध्ये, असं म्हणायचं नाही की तिथंही आहे. पण अतिशय गरीब, ज्याला जसं मराठवाडा गरीब आहे का ना, आज पण आपण खेड्यामध्ये जा, इवन विदर्भात जा, आजही खेड्याचं स्वरूप तसंच आहे. बरोबर, गरिबीचं. आता मी काही आजच्या ह्याच्यात गेलो नाही, पण मी जे जाणतो, मी कोकणामध्ये 2-3दा गेलो, गोव्याला गेलो. इवन गोव्याला आता आपण पर्यटक म्हणून जातो. गोव्याचं पणजी आणि काही 1-2 शहरं सोडले तिथले, म्हापसा आणि हे पणजी वगैरे हे काही गोष्टी, सगळा गोवा अतिशय मोठा कसा आहे, त्याचं दरिद्री स्वरूप लक्षात येतं. अतिशय झोपड्या इतक्या, त्याच्यामध्ये राहणारे माणसं आपले अतिशय मोठे गरीब. हे अतिशय मोठं हे भारताचं हे दुहेरी चित्र नाही. एका ठिकाणी असं वाटतं की काय गोवा म्हणजे विदेशातले पर्यटक तिथं येतात, पण ते तिकडं जातात का, इकडं जात नाहीत, ते तिथं बीचवर जातात फक्त. हे अतिशय मोठं कसं आहे. आणि म्हणून इकडं तिकडं विषय गेला, काय होता आपला मूळ मुद्दा विसरतो आपण. मूळ मुद्दा असा होता की आपण जसं पत्नीला विचारलं पाहिजे की मी येऊ शकतो का, मी तुला मदत करू का. आपण करतो का पत्नीला मदत. भगवंतासारखा गुरु म्हणजे मानवाचा गुरु आहे, तो शिष्याला म्हणतो की मी येऊन तुम्हाला बाधता आणली. आपण आपल्या पत्नीला विचारलं पाहिजे, तुला मदत पाहिजे का, काही कांदा कापून देऊ का, हे भाजी चिरून देऊ का, हे आपल्याला करता आलं पाहिजे. आपण करुणावान झालं पाहिजे बंधूनं. करुणावान आपण जोपर्यंत नाही होणार ना, हे आपल्या बोलण्यात पण येणार नाही आणि आपल्या आचरणात पण येणार नाही. भगवंताचे सगळे गुण बाजूला आहेत, सगळे गुण बाजूला, आणि एकमेव गुण असा एक वेगळा आहे की जो सगळ्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरतो. आणि तो गुण कुठला आहे, भगवान महाकारुणिक होते. भगवान काय होते, महाकारुणिक आहे. भगवंताची सगळी प्रज्ञा बाजूला ठेवा, भगवंताचं वीर्य बाजूला ठेवा, भगवंताचं शांतिपारमिता ठेवा, भगवंताची सगळं जे आहे ते सगळे गुण बाजूला ठेवा आणि सगळं एक गुण बाजूला ठेवा. आणि म्हणून आपल्याला जर एक चांगला सभ्य ग्रस्त व्हायचा असेल, परिपूर्ण आपण जर म्हणत असतो की मला व्हायचं या जीवनात काहीतरी, आपल्यामध्ये जसं मागच्या वर्गात मी कृतज्ञता सांगितलं, कृतज्ञताविषयी सांगितला. कृतज्ञता ह्या सगळ्या गुणांची काय माता आहे, जननी आहे. तुमच्यामध्ये कृतज्ञता नसेल तर करुणा येईल का. म्हणजे ज्यांनी उपकार केले त्याच्याबद्दलच जर तुम्ही त्याच्याबद्दल विनयशील नसाल, कृतज्ञ नसाल, तर मग तुम्ही कुणाबद्दल कृतज्ञ राहू शकाल. हा सगळा अतिशय मोठा भाग आहे. आणि म्हणून विषय तिथं चालला होता की भगवंत म्हणतात माझी काही बाधा होत आहे. तर नाही म्हणे, आम्ही काल जे सुप्रिय बोलत होता त्याच्याबद्दल चर्चा करत होतो, आणि त्याचा शिष्य जो आहे ब्रह्मदत्त त्याला कसा विरोध करत होता, तुम्ही कसे चांगले आहेत व सांगत होता, याविषयी आम्ही चर्चा करतो. भगवंत ऐकून घेतात आणि म्हणतात की भिक्षूंनो, कोण काय बोलतो, माझ्या विरोधात बोलतो का, धम्माच्या विरोधात बोलतो का, संघाच्या विरोधात बोलतो का, त्याच्यावर चर्चा करू नका. किंवा ब्रह्मदत्त बुद्धाची स्तुती करतो, धम्माची स्तुती करतो, संघाची स्तुती करतो, त्याच्यावरही चर्चा करू नका. कारण दोन्ही बाबीमध्ये तुम्ही वाईट जरी घेतलं तरी त्याच्यातून तुमचा काय होतो, स्मृती तुम्ही घालवता, आणि चांगल्या गोष्टी जरी त्याच्यावर चर्चा करत असला तरी तुम्ही तुमची स्मृती काय करता, हरवून बसता. आणि म्हणून चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टीची आपण जरी चर्चा करत असलो तर चर्चेमध्ये आपल्याला जे करायचं आहे ते आपण काय करतो, करायचं विसरून जातो. लक्षात आलं का मुद्दा, भगवंताचा पहिला मुद्दा, की त्याच्यावर चर्चा करत बसू नका. त्याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं. त्यांनी म्हटल्यानंतर बुद्ध कमी होत नाहीत, धम्म कमी होत नाही, आणि
संघ कमी होत नाही. आणि त्यांनी स्तुती केल्यानंतर बुद्ध मोठे होत नाहीत किंवा धम्म मोठा होत नाही किंवा संघ मोठा होत नाही. त्यांच्या बोलण्याचा परिणाम आपल्यावर होऊ नका देऊ. तुम्हाला जे काम सांगितलेलं आहे, काय काम सांगितलं बुद्धानं शिष्यांना काय काम सांगितलं? काय सांगितलं? अपमादेन संपादेत. प्रत्येकाची दीक्षा होताना भगवंतानी दीक्षा दिली आणि हे सर्व काय कर? जागृतीपूर्वक कर. आणि म्हणून द्वेषामध्ये बुद्ध पुढं म्हणतात त्याच्यामध्ये सुप्रियाबद्दल जो कोणी वाईट बोलतो त्याच्याबद्दल आपल्या मनात काय होतं? द्वेष निर्माण होतो. आणि द्वेषपूर्ण माणूस चांगला विचार करत नाही. करतो का? मनामध्ये द्वेष आहे तर माणूस चांगला विचार करू शकतो का? माणूस चांगला विचार करू शकत नाही. किंवा ज्याच्याबद्दल द्वेष आहे त्याच्याबद्दल चांगला विचार करतो का? नाही करू शकत. आणि म्हणून तर आपल्याला 40 वर्ष झालं 4थ्या पायरीमध्ये तो सुद्धा सुखी हो, तो सुद्धा दुःखमुक्त हो, त्याची दुःखातून मुक्तता हो, असं आपण म्हणतो का 40 वर्षापासून? मी तरी 92 पासून 92 ते आता 2026 किती झाले हो? 35 वर्ष होत आहेत का? 35 वर्षापासून तो सुखी हो. हां, 4थ्या पायरीमध्ये विशेषतः 4थी पायरी ही आपला जो शत्रू मानतो आपल्याला, तर आपला जो द्वेष आहे तो द्वेष चर्चा केल्यानं कमी होणार नाही. हां, त्याच्यावर गप्पा मारल्यानंतर किंवा त्याच्यावर आपण बोलत आहोत अशानं कमी होणार नाही. तर तुम्हाला जे अपमादेनं संपादेतं तुम्हाला जे करायला लावलं आहे समाधी मार्गाचं शिकवण, जे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपल्या चित्तावर काम करते, चित्तातल्या लोभ द्वेष मोहार काम करते, त्याच्यावर तुम्ही काम करा. कोणी मला वाईट बोलतो, माझा द्वेष करतो म्हणून मी कमी होत नाही, आणि कोणी मला स्तुती करतो, मला चांगला म्हणतो म्हणून मी मोठा होत नाही. हे आपण स्वतःला लावून घेतलं पाहिजे बंधू आणि भगिनींनो. कुणीतरी आपल्याला महिलामध्ये कुणीतरी आपल्याला म्हणते ही अशीच आहे तशीच आहे, त्याच्यामुळं आपण अशी तशी होतो का? कसं होतो? आपण दुसऱ्याच्या तो तसाच आहे हा असाच आहे अशा पद्धतीनं आपण असा तसा होत नाही. आपल्याला माहीत असतं की मी कसा आहे, आपल्याला माहीत असतं की मी कशी आहे. आणि म्हणून लोकावरून जर आपण आपल्या आचरणाची पातळी ठरवत असू, भगवंत ही शिकवण सांगत आहेत. आपल्याला जे करायचं आहे ते आपण प्राणप्रतिष्ठेनं प्राणपणानं केलं पाहिजे. आणि मग ही अतिशय मोठी शिकवण आहे. आणि मग भगवंत काय सांगतात बघा, अतिशय मोठं दीर्घ शिकवण सांगतात तिथे. चूलशील सांगतात पहिल्यांदा. चूल म्हणजे कमी प्रतीचे लहान शील. 10 शील आहेत ते, विशेषतः श्रामणेर जे घेतात. आणि आपण आता सर्वसामान्य उपासक जो वर्ग घेतो गृहस्थी माणूस, त्याचे 10 शील सांगतात. पहिले 5 शील आपल्याला माहीत आहेत. पंचशिलामधले 5 शील आहेत आपल्याला. प्राणीहिंसा न करणं, चौर्यकर्म न करणं, ब्रह्मचर्याचं पालन करणं, मिथ्या भाषण सोडून देणं. आणि त्याच्यामध्ये पुन्हा मग वाणीचे 4 शील आहेत. खोटे न बोलणं, चाडी न करणं, कठोर भाषण न करणं आणि निरर्थक भाषण न करणं. आपण ज्याच्यावर आता निरर्थक, तर हे असे झालेत. आणि पुढं विकाल भोजन म्हटलेलं आहे. विकाल भोजनामध्ये बघा, श्रमण गौतम बीजे व वनस्पती यांना कधी इजा करत नाही. मी मागच्या वेळेस बोललेलं आहे कृतज्ञता. बोधी वृक्षाची भगवंताने जी कृतज्ञता व्यक्त केली तो मुद्दा 8व्या शिलामध्ये सांगितला. विकाल भोजनामध्ये श्रमण गौतम बीजे व वनस्पती यास कधीही इजा करत नाही. तो दररोज एकदाच जेवतो. काय एकदा जेवतो? अलग लक्षामध्ये, आपण जर जास्त खाल्लो तर कुणाची हिंसा जास्त होते? कुणाची होते? बीजे आणि वनस्पती यांची होते. म्हणजे भगवंतानी किती सूक्ष्म विचार केलेला आहे. एकदाच काय जेवायचं? कारण माझ्या शरीराची गरज आहे आणि त्यामुळं मला एकदा तरी जेवण करावं लागेल.
तेवढी मला हिंसा काय करावं लागेल, वनस्पतींची, बीज आणि वनस्पतीची. आपण कितीदा जेवण करतो? 3दा जेवण. आता याचा अर्थ आपण भाजीपाला खायचा नाही असं नाही. असं होत नाही. म्हणजे आपण लगेच दुसऱ्या टोकाला जातो. आता कुणाच्या तरी मनात विचार आला पण असेल, मग कांदे खायचे नाहीत का, भाजीपाला खायचा नाही का, लसूण खायचा नाही का, मग असंच. अरे तसं नाही, ते अगदी टोकाचा विचार आहे. भगवंतानी 3च्या ऐवजी 1 वेळ का म्हटलं की कमीत कमी जेवढं काही शक्य आहे तेवढं कमीत कमी करा, जे आपल्याला उपयोगाचं आहे. आणि म्हणून रोज एकदाच, आणि तोही रात्री, अवेळी काही भोजन करत नाही. आणि बाकीचं आपल्याला माहीत आहे, नृत्य गान वगैरे जे आहेत ते नवशील आहे. आणि उच्च आसन आपण ज्याला म्हणतो, आता जसं आम्ही उच्च आसन बसलेलं आहे, बरोबर आहे. आता हे टेम्पररी आहे. मी जर खाली बसलो तर मागच्या लोकांना असं बघावं लागेल, बरोबर आहे का नाही? कारण मी जेव्हा मागं बसतो आणि कोणी खाली बसलेला असेल तर मला असं बघून बघावं लागतं की तो मला दिसला पाहिजे, मी त्याला दिसलो पाहिजे. आणि हे काय टेम्पररी आहे. मी तुम्हाला दिसलो पाहिजे, तुम्ही मला दिसले पाहिजेत. पण प्रत्येक वेळेस मी खुर्चीवरच बसेल. आता मी आज प्रवचन देतो म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे. उद्या प्रवचन करतो दुसरा असेल तर मी कुठं असेल? मी खाली बसलेला असेल. पण तसं आहे का भिक्षू लोकांचं? भिक्षू लोकांचं तसं आहे का? ते आपल्यासोबत, आता आपण जसं खाली बसलो आहे तसं आपल्यासोबत एखादा भिक्षू बसेल का? आणि म्हणून इतकं भगवंतानी सगळं सांगितल्यानंतरसुद्धा जो उंच किंवा मोठ्या आसनावर बसत नाही, तो सोन्या रूपाचे ग्रहण करत नाही, तो कच्ची धान्य म्हणजे धनधान्य आपण ज्याला म्हणतो, धनधान्य माहीत आहे? कच्चे धान्य म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी अशा स्वरूपामध्ये भिक्षा मागत नाही. तो काय म्हणतो? शिजलेलं दे, जसं असेल शिळं पाकं दे. धान्य तो घेत नाही. तो कच्चे धान्य आणि मांस घेत नाही. तो स्त्रिया आणि कुमारिका यांचा स्वीकार करत नाही. तो दासदासी, बकरा, येडके, कोंबडे, डुकरे, हत्ती, गायी, घोडे, घोड्या, शेतवाडी इत्यादिकांचे ग्रहण करत नाही. शेतीवाडी म्हणजे काय हो? शेतीवाड्याचा अर्थ काय? शेती म्हणजे इथं शब्द अतिशय चांगला दिलेला आहे बघा. शेतीवाडीचा अर्थ खेतवत्तू म्हटलेला आहे. खेतवत्तू, खेत म्हणजे शेत, जमीन जुमला, आणि वत्तू किंवा वाडी आपण म्हणतो ना, शेतीवाडी घरी आहे. वाडी म्हणजे तिथं अतिशय मोठं घर बांधून राहणं. खेतवत्तू म्हणजे तिथं घर बांधणं, शेतातलं घर, फार्म हाऊस आजच्या भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो? फार्म हाऊस. शेतीवाडी हे कोण करत नाही? भिक्षू करत. आता मी त्याच्यावर भाष्य करत नाही. किती भिक्षूंच्या शेतीवाडी आहेत. म्हणजे उपासकाकडून दान घ्यायचं आणि शेतीवाडी कोणाची घ्यायची हे आपल्याला माहीत आहे, पण बोलता येत नाही आपल्याला. आणि बोललेलं कोणी आपलं ऐकत पण नाही. हे टीका म्हणून करतो का? ते बुद्धाने जे सांगितलंय ते आपण वाचू लागलो ना. सोन्या रूपाचे दान घेत नाही तो, पण आता सोन्या रुपयाचे दान घेऊ लागलेत लोक. हे अतिशय मोठं कसं आहे? बुद्धाच्या शिकवणीच्या विरोधामध्ये आहे. आता बघा पुढं, तो दूत कर्म करत नाही. दूताचं काम, जसं आपण मार्के म्हणतो ना, मार्केचं काम काय होतं? निरोपा देत. निरोपा म्हणायचे त्याला. कुठलं जरी काही गावातलं झालं, या गावातून त्या गावात, तर तो काय करायचा? निरोपा द्यायचा. महारकी त्यालाच म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी. महारकी सोडा असं म्हटलेलं आहे. भिक्षू निरप्या म्हणजे निरोप्या. आणि ते अतिशय मोठा आहे, तो विषय भरकटेल. पण याच्यामध्ये माझ्या वडिलांनी जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये हे सगळं आलेलं आहे बघा.
म्हणजे इकडचा निरोप्या एक महार माणूस कुठं जातो, तो आदिलाबाद का तिकडं ह्याच्यात हैदराबादमध्ये हा निरोप घेऊन जातो, काहीतरी त्याच्यात आलेलं आहे. भिक्षू दूत कर्म करत नाही, निरोप पोहोचवण्याचं काम करत नाही, त्याला काम अतिशय मोठं श्रेष्ठ दिलं आहे. बघा बुद्धानं त्या भिक्षू संघामध्ये जे चर्चा सुरू आहे त्या सुप्रिया आणि ब्रह्मदत्तचा त्याला सांगितलं क्रय विक्रय करत नाही, तो खरेदी आणि विक्रीचं काम करत नाही. वजन कासे आणि माप, वजन म्हणजे हे वजन करतो ना, काटा मारायचं काम, काटा मारणे आपल्याला माहीत आहे, ते तराजूमध्ये काटा मारण्याचं काम, हे जे काम आहेत हे भिक्षू संघ करू शकत नाही, भिक्षू करत नाही. वजन कासे म्हणजे काशे सोन्याचा मुलामा देणे, काशाला सोन्याचा मुलामा देणे आणि ते विक्री करणं, हे माझा भिक्षू संघ करू शकत नाही. आपल्याकडे येतात ना ते कल्लही देतात बघा, जुनं कसलं का भांडं, अगदी 20 वर्षाचं तुमचं जर्मनचं जर भांडं असेल आणि ते खराब झालं असेल, फेकून द्यायचं झालं की तो आलेला कल्लही मला काय करतो, त्याला एकदम चकचकीत करून कल्लही मारून देतो. कासे, कासे म्हणजे काशे म्हणजे काय हो, काश्य धातू, काश्य पदक आपण म्हणतो ना, ब्रॉन्झ, पितळे ह्याला आपण ब्रॉन्झ तो वेगळा धातू असतो, तांब्यासारखा असतो तो, त्याला सोन्याचा मुलामा देऊन तो विकू शकत नाही आणि मापामध्ये हेरफेर करू शकत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. हे काय आहे, हे चूलशील आहेत. चूल म्हणजे कनिष्ठ दर्जाचे शील आहेत. आता पुढं आहे मध्यम शील. चूलशील कळाले का बंधू आणि भगिनींनो, विशेषतः चूलशील पहिले 5 शील आहेत, नंतर नृत्यगान आहे, अवेळी भोजन आहे, उच्चासन आहे, हे चूलशील आहेत. आणि मग पुढं मी जे सांगितले निरोप्याचं काम असेल, हे सगळे ते त्याच्यामध्ये. आता मध्यमशील आहेत. आता वाचाय बसलो, हे सुद्धा किती आहेत, 10 शील आहेत. मध्यमशीलसुद्धा 10 शील आहेत. खूप मोठा आहे, दीर्घ म्हणजे आपल्याला 38 पानाचा सुत्ता आहे. आणि ते प्रत्येक गोष्ट जर मी इथं सांगत बसलो तर जो मुख्य विषय आहे ब्रह्मजाल सुत्ताचा, तो आपला मागं पडू शकतो. पण याच्यामध्ये पहिलं जसं आपण म्हटलं की हे जे श्रमण लोक आहेत, हे श्रमण काय करतात, दिलेली भोजने जेवून, जे काही उपासक तुम्हाला जेवण देतात ते भोजने घेऊन मूलबीज, स्कंदबीज, ग्रंथीबीज, अग्रबीज आणि बीजबीज अशा प्रकारची बीजे आणि वनस्पती यांना त्रास देतात. अशा बीजे आणि वनस्पती यांना त्रास देण्यापासून भगवंताचे शिष्य काय असतात, अलिप्त असतात. आता मूलबीज म्हणजे काय हो, मूलबीज म्हणजे हळद, अद्रक, अजून काय, बटाटे, भुईमुगाच्या शेंगा, हे मूलबीज आहे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी माहिती तरी होईल म्हणून सांगत आहे, कारण आपल्याला वाचायला वेळ आहे का हो, मोबाईलपासून सुटकाच होत नाही आपण. मग हे कुठं वाचायला आपण, हे आपल्याला आहे का सांगा बरं, वेळ तुम्हाला वेळ नाही आपल्याला. हे वाचायला लागलो तर मोबाईल कॉल बघेल मग. म्हणून मी सांगत आहे, भगवंताचं पहिलं शील बघा मध्यमशील, म्हणजे उपासकाकडून भोजन दान घेऊन तो काय करत नाही, मूलबीज म्हणजे अद्रक, बटाटे वगैरे जे मुळाला येतात ते बीज. स्कंदबीज म्हणजे उंबर, जे त्या फांद्याला येतात, उंबर आहे, वडाचं आहे, अजून बरंच आहे काय काय. नंतर आहे फळबीज. फळबीज म्हणजे ज्याच्या ग्रंथीबीज. ग्रंथी म्हणजे ज्याला डोळे असतात. उसाला डोळे असतात का, डोळे असतात ना उसाला,
ऊसाला डोळे असतात, डोळ्यातूनच कोंब येतो त्यांच्या, बरोबर आहे. तर ऊस झाले, बांबू झाले, हां नारळ नाही नाही, हे डोळे म्हणजे त्याचं जे झाड आहे म्हणजे बांबू आहे, ऊस आहे, त्याला काय येतात, ऊसाचं बीज पेरत नाहीत. त्याचे आपण मी पाहतो ना आता ट्रकच्या ट्रक जातात ते त्याच्या हां कांड्यात जे येतात त्याला काय म्हटलेलं आहे, त्याला ग्रंथी बीज म्हटलेलं आहे. तर असेही वेगवेगळे प्रकार सांगितले. का बुद्ध सांगत आहेत, उपासकाकडून आपण पिंडदान घेतल्यानंतर, पिंडपात केल्यानंतर हे सगळ्या बीजांना जर आपण त्रास देत असू तर माझे शिष्य काय करतात, त्याच्यापासून अलिप्त राहतात. किती सखोलशील आहे, सखोलशील आहे का नाही. म्हणजे इतकी जागरूकता, अतिशय मोठं काय करायलेलं आहे. ज्याप्रमाणे कित्येक श्रमण श्रद्धेने दिलेले भोजने घेऊन अन्नपान वस्त्र यान शयन गंध आमिष इत्यादिकाचा संग्रह करून उपयोग घेत नाही, त्यापासून अलिप्त राहतात. बुद्धाने कुठल्याही गोष्टीचा संग्रह करायचं काय केलेलं आहे, नाकारलेलं आहे. कुठल्या गोष्टीचा संग्रह, ज्या पद्धतीनं पक्षी असतात, पक्षी खाल्ले गेले उडून, पक्षी काय करतात, संग्रह करतात का, चला आता उद्यासाठी चारा घेऊन जाऊ, असं नाही करत ते. खाल्ले एखादं बीज, बघा आपल्या कुठंतरी पेरूचं झाड असतं, कुठंतरी चिकूचं असतं, काहीतरी असे फळं असतात आपल्या घरामध्ये, येतात रोज येतात, ते बघतात त्याला टोचा मारून, आणि ज्या दिवशी वाटलं की हे नरम आहे तेव्हाच काय करतात, खाऊन घेतात. सगळं फळ खातात का होते, सगळं कुठलंच फळ पक्षी खात नाही. 2-4 घास खाल्ले निघून गेले, उद्या त्या फळाला पुन्हा येत नाहीत. भिक्षूंनो, तुम्ही प्रत्येक गावामध्ये जाता, त्या गावामध्ये केवळ 5 लोकांच्या घरी जा, भिक्षा ग्रहण करा, आणि तिथून काय व्हा, तिथून चालते व्हा, दुसऱ्या गावात जा. आता मी पुन्हा त्याच्यावर भाष्य करत नाही या गोष्टीवर, तुम्ही ते समजून घ्या काय करायचं आहे, बुद्धाने काय सांगितलं आणि आपण काय करतो. ठीक आहे. आता हे अशा प्रकारे हे पहिलं आणि दुसरं सांगितलं. अशा प्रकारे जवळपास 10 शीलं हे मध्यम शील म्हणून सांगितलेलं आहे, आणि त्याच्या पुढं महाशील सांगितलेले आहेत. ठीक आहे. अनेक प्रकारचे आहेत, म्हणजे तुम्ही जर वेळ मिळाला तर तुम्ही हे पुस्तक वाचा कधीतरी घेऊन, आणि किमान ते नजरेखाली घाला. पूर्णपणे असं म्हणत नाही की तेच तुम्हाला समजलंच पाहिजे, पण बुद्धाने किती बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत हे आपल्या लक्षात येईल. इवन आता शेवटचं महाशीलमध्ये शेवटचं सांगतो, काय काय ते करू शकत नाहीत भिक्षू संघ. ज्याप्रमाणे श्रमण श्रद्धेने उपासकाचे जे काही भोजन दान घेतात व पिंडपात करतात, त्यांनी काय करायचं नाही, शांती कर्म करायचं नाही. प्रणिधी कर्म म्हणजे नवस करायचा नाही त्यांनी, भिक्षूंनी, किंवा करू द्यायचा नाही. भुरी कर्म म्हणजे तळघरात बसून मंत्र म्हणण्याचे जी कला आहे, भुरी ते करायचं नाही. त्याच्यानंतर वत्स कर्म, कुणाला वशीकरण करायचं नाही. हे शेवटचं आहे, महाशिलामधलं शेवटचं सांगतोय फक्त. ओस्स कर्मद्य म्हणजे तेच ज्यांना मुलं होत नाहीत, म्हणजे मूल होत नाही, अशा प्रकारचं तुम्हाला ते तसं होईल का. 900 पुत्र का होती, तुकोबान म्हटलेलं आहे ते. जर का 900 पुत्रकन्या होती, हे बुद्धाने त्या काळात सांगितलेलं आहे. त्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी, ओस्स कर्मद्य म्हटलेलं आहे, म्हणजे वशीकरण जे आहे. अशा प्रकारे ते. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत. प्रणिधी कर्म म्हणजे नवस करणे. प्रणिधी कर्म म्हणजे नवस करणे. मला हे प्राप्त झालं की हे असं करी, हां, अशा पद्धतीने. हां, पुढं आता बघू.
ठीक आहे, मला वाटतं एवढं हे आहे. पुढं असं म्हटलेलं आहे बघा, शालाक्य म्हणजे 17 आहे ते, खरं तर बरेच आहे ते. नैत्रवैद्य म्हणजे मी तुमच्या डोळ्याचा इलाज करतो, शालाक्य. भिक्षूला डोळ्याचा इलाज करता येईल का हो? त्यांनी तिथं धर्म सांगायचं. म्हणजे प्रत्येकजण जीवक होईल का? नाही होणार ना. जीवक वैद्य होता, मुळात तो वैद्य होता. म्हणून बुद्धाने अतिशय मोठं काय केलेलं आहे, फरक केलेला आहे. वैद्यकीय जे ज्ञान आहे ते वेगळं आहे, तुमचं धर्माचं ज्ञान वेगळं आहे. आणि म्हणून शालाक्याला म्हटलेलं आहे की तुम्ही डोळ्याचा इलाज करण्याच्या भानगडीत पडू नका. त्याच्यानंतर शस्त्रविद्या शिकू नका कुणाला. शल्यकर्म, बरोबर, आपण ज्याला ऑपरेशन म्हणतो, ऑपरेशन करण्याच्या भानगडीत पडू नका. धर्म ऑपरेशन करायचं सांगत नाही. ऑपरेशन कोणी करावं, ते जीवकानं करावं. जीवकाचे जे शिष्य असतील त्यांनी करावं. एवढ्या साऱ्या बारीक सारीक गोष्टी असं केलेलं. आणि दारक चिकित्सा म्हटलेलं आहे बघा. दारक चिकित्सा म्हणजे बालरोग चिकित्सा. दारकदारिका म्हणतो का नाही आपण, कुठं वाचतो आपण ते दारकदारिका? दारकदारिका म्हणजे बालक आणि बालिका, त्यांची चिकित्सा आपण नाही करायचं. पण भिक्षूला अतिशय बारीक सारीक, मी काही मोजक्या गोष्टी सांगत आहे, दुसरे काही सांगत नाही त्याच्या. तर हे झाले, काय झाले, कनिष्ठशील झाले, मध्यमशील झाले आणि महाशील झाले. आता पुढं मुख्य विषयाकडे बुद्ध येतात. आणि तो विषय काय आहे, अतिशय मोठा, आपल्या डोक्याच्या वर जाणार आहे. आणि मग त्या विषयाला सुरुवात करतात की भिक्षूंनो, हे असं सगळं असताना तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या, त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. भगवंतांनी शील का सांगितले? चूलशील, मध्यमशील आणि महाशील. हे भगवंताला काय सांगितले की सुप्रिय काय म्हणतो आणि ब्रह्मदत्त काय म्हणतो त्याच्याकडे न पाहता हे जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्याकडे पहा. मुद्दा येतो का ध्यानामध्ये? आपण आता तो काय म्हणतो, महापौर BJPचा होईल का शिवसेनेचा होईल? आता आज रिझल्ट लागेल, चालू आहे वाटतं ते याला तंत्रनिकेतन. असं आज आहे का उद्या आहे? उद्या आहे का? मला वाटलं आज सुरू झालं का काय. ते मला वाटतं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक का तिकडं आहे काहीतरी, तो रस्ता बंद केला आहे. म्हणजे विट्स हॉटेल ते गंगाधर गाडे चौक हा रोड आहे, तो बंद केला आहे त्यांनी. मी पण ते येता येता पेपरमध्ये वाचलं म्हणून ते मला माहीत झालं. तर बंधू आणि भगिनींनो, जिल्हा परिषदेमध्ये उद्या कोण येईल याच्यावर चर्चा न करता हे जे शिला आहेत याच्यावर जर आपण लक्ष दिलं तर आपण काय होऊ, आपण दुःखमुक्त होऊ. आपण काय होऊ, दुःखमुक्त होऊ. आपलं दुःख कमी होईल हे जर आपण करू लागलो तर. यासाठी असं केलेलं आहे. आणि मग पुढं विषय आता आपण जाऊया तिकडे. ब्रह्मजाल सुत्त ज्याला म्हटलेलं आहे त्याची सुरुवात इथून चालू होते. आता याच्यामध्ये पण 2-3 भाग आहेत आणि बरंचसं मोठं डोक्याला ताप देणारं हे विषय आहे. भिक्षू, आता हे मी समरी सांगत आहे, सुत्तसार सांगत आहे. भिक्षू, काही श्रमण आणि ब्राह्मण शाश्वतवादी असतात. ते आत्मा आणि जग हे शाश्वत आहेत हे सांगत असतात. आता आपल्याला कळालं का शाश्वत आणि अशाश्वत? पण काही श्रमण आणि ब्राह्मण काय म्हणतात की जग हे शाश्वत आहे, परमनंट आहे, हे कधीही नष्ट होणारं नाही. आणि जग हे इम्परमनंट आहे, म्हणजे ते नष्ट होणार आहे, अशी चर्चा करत असतात. आणि ते किती प्रकारे करतात? 4 प्रकारे चर्चा करतात. आता ह्याच्यात दिलेले आहेत 4 प्रकार कोणते आहेत, पण ते 4 प्रकार मी इथं काही सांगणार नाही. आता काही श्रमण ब्राह्मण पुन्हा काय असतात, एकत्व शाश्वतिक आणि
एकत्व अशाश्वतिक. आता आपण थोडंसं हेच बघू, शाश्वत आणि अशाश्वत. पुढं जाऊ. मग समरी जरी म्हटलं तरी आपण शब्दात कधी कधी काय करू, आपण ते शब्द काय आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला वाटेल हे पुस्तकातून बघून सांगू लागले तर आम्ही कशाला प्रवचनाला यायचं, आम्ही पुस्तकच वाचू. तर माझं काय म्हणणं नाही. बरोबर, माझं काय म्हणणं. तुम्हाला जर तसं वाटत असेल की हे काय नाही, आम्ही खाली बसलो आहे, फक्त हे खुर्चीवर बसलेत आणि पुस्तक वाचून सांगत आहेत, मग आम्ही घरी बसून वाचू शकतो, तर तुम्ही ते करू शकता. तर आपण पहिला जो मुद्दा सांगितला की काही श्रमण ब्राह्मण काय सांगतात, जग हे शाश्वत आहे, आणि दुसरे सांगत असतात जग हे अशाश्वत. तर हे अतिशय मोठं काय आहे, हा जगामध्ये अतिशय मोठा श्रेष्ठ प्रकारचं काय गोंधळ आहे, ब्रह्मजाल सुत्त. आणि बुद्धाने ते उदाहरण दिलं शेवटी आहे, अगदी शेवटी बुद्धाने उदाहरण दिलं की याला मी ब्रह्मजाल का म्हटलेलं आहे. बुद्ध म्हणतात, एखादा कोळी असतो बघा, आणि त्याचा वस्ताद आणि काय असतो, चेला असतो. म्हणजे चेला शब्द दिला इथं. कोळी असतो आणि त्याचा चेला असतो. तो काय करतो, कुठंतरी तलावात जातो, नदीमध्ये जातो, किंवा कुठंतरी ह्याच्यात जातो, आणि तो काय करतो, आपलं जाळं फेकून बसून राहतो. काय करतो का तो, काय करत नाही. म्हणजे संध्याकाळी टाकतो आणि सकाळी तो काय करतो, हा संध्याकाळी सगळं त्या तलावामध्ये किंवा नदीमध्ये तो टाकतो आणि काय करतो, तो निघून जातो. आणि सकाळी तो काय करतो, ओढतो, काठावर बसून तो ओढतो. एक फोन घेतो फक्त, आणि फोन यासाठी घेत आहे, काही लोकांना सत्तीवरचा फोन आला असेल. हॅलो, माझं प्रवचन सुरू आहे सध्या. 15 मिनटात. ठीक आहे, हां तयारी करा. हां ठीक आहे, ओके. सत्तीवरच्या घरची पूजा पण मला घ्यायची आहे. ब्रह्मचर्य झाल्यावर अनेक कामं असतात. तर हा मग सकाळी काठावर काय करतो, ते सगळं उडवून घेतो. आता रात्रभर ते तिथंच असतात बघा. हे सगळे जे मासे आहेत, खेकडे आहेत, जे कोणी त्या तलावामध्ये, त्या पाण्यामध्ये जेवढे काही प्राणी आहेत, व ज्याला आपण जलचर म्हणतो, सगळे तिथं असतात. ते त्यांना माहीत आहे काय आपण त्या जाळ्यामध्ये आहोत म्हणून, काही माहीत नाही. अगदी रात्रभर तिथं ते इकडं जातात तिकडं, पण त्या जाळ्याला काय खाली असतं, बांधलेलं असतं, ते वजनदार काहीतरी असतं. ते जातात तर खरं त्याच्यामध्ये जातात ना, त्याचे मोठे मोठे छिद्र असतात जाळ्याचे. म्हणजे बघा जाळ्याची कल्पना कशी भारी आहे. जाताना माणूस त्याच्यात जातो, त्याच्यात तो वावरतो. सकाळी ज्यावेळेस तो ओढायला लागतो ना, ते जाळं काय होतं, छोटं व्हायला लागतं. बंधू आणि भगिनीनो, याला काय म्हटलेलं आहे, ब्रह्मजाल म्हटलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये वावरतो. आज आपण म्हणतो ना, तो एवढा मोठा माणूस आहे, तो अमिताभ बच्चन आहे, तो त्या अय्यप्पा मंदिरामध्ये 1 कोटीचं कडं का दिलं असेल. 1 कोटीचं कडं दिलं होतं का नाही त्यांनी, अय्यप्पा मंदिरामध्ये जाऊन 1 कोटीचं कडं दिलं त्यांनी, त्या ह्याला अय्यप्पा मंदिरामध्ये दान दिलं. आता ही जुनी गोष्ट आहे, काही लोकांना ती माहीत पण नाही. जवळपास 20 वर्ष झाली असतील त्याला. माझ्यासारख्याला त्या प्रश्न पडला की याला अय्यप्पा मंदिरामध्ये जाऊन 1 कोटीचं कडं देण्याची काय सुचलं असेल, का दिलं असेल. ब्रह्मजाल सुत्ता आहे, त्याला माहीतच नाही की आपण कुठं आहोत. अगदी श्रेष्ठ प्रकारचं आहे हे सगळं जाळं जे आहे ना, म्हणजे बुद्धीवरचं जे जाळं आहे हे अतिशय मोठं कसं आहे, श्रेष्ठ प्रकारचं आहे. म्हणजे मोठं आहे ते, श्रेष्ठ प्रकारचा म्हणण्यापेक्षा अतिशय मोठं आहे. ते कळत नाही सहजासहजी की मी काय करत आहे. इवन शनी, आपलं जे काही शनी शिंगणापूर आहे, तिथं 15-15 लिटरचे डबे मी खाली करताना पाहिले. सगळे सुशिक्षित लोक आहेत, मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत.
सगळे मंदिरं बघा, प्रत्येक मंदिरावर, विशेषतः शिवमंदिरावर हजारो लिटर दूध काय केलं जातं, त्याच्यावर टाकलं जातं. असंख्य प्रकारचे कोट्यवधीचे दान दगडाच्या मूर्तीवर केले जातात. महालक्ष्मी मुंबईचं महालक्ष्मी मंदिर असो किंवा शिव कुठलं ते गणपती मंदिर आहे ते, हे सगळंच म्हणजे सिद्धिविनायक. अरे कसले सेलिब्रिटी तुम्ही, पण दोष त्यांचा आहे का? दोष त्यांचा नाही. कोळ्यानं जे काही जाळं टाकलेलं आहे त्या जाळामध्ये तुम्ही कशा आहेत, बंदिस्त आहात. आणि आपण अतिशय भाग्यवान आहोत बंधू आणि भगिनींनो. बाबासाहेबांनी आपल्याला अतिशय मोठं या जाळ्यातून काय केलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे. किती कष्ट घेतले असतील. जगातले शास्त्रज्ञ त्याचं कम्प्युटर खोलण्यासाठी काय करतात, पूजा करतात. बरोबर आहे. तो जरी शास्त्रज्ञ झाला म्हणजे एखादं स्पेसिस शोधून काढणं सोपं आहे का अवघड आहे? अतिशय सोपं झालेलंच. पण या डोक्यामध्ये ज्या स्पेसिस आहेत तुमच्या अंधश्रद्धेच्या, त्या बुद्धानं काढलं आणि आपल्याला कोण काढलं, बाबासाहेबांनी काढलं. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की काय करा, हे जाळं ओळखा. हे जाळं कुठलं आहे, जग अशाश्वत आहे आणि जग शाश्वत आहे. जग असंच चालणार आहे. असं चालतं का? असं चालत नाही. जग परमनंट पण नाही आणि जग इम्परमनंट पण नाही. माझ्या एका लेखामध्ये मी लिहिले बघा, कित्येक वर्षापासून म्हटलेलं आहे की जग बुडणार आहे, जगाचा विनाश आलेला आहे. ह्या 2018मध्ये जाणार होतं सगळं. 2012 ते कुठला तरी तो आहे, त्याचं नाव लिहिलं आहे मी त्याच्यात. तो काय करतो, तो 18व्या का 17व्या शतकात झाला. तो भविष्यवाणी करत असतो. आता तो नाही, पण त्याचे शिष्य जे आहेत त्याच्या नावानं भविष्यवाणी करतात की या वर्षी काय करणार आहे, जग बुडणार आहे. हा ते तो फ्रान्सचा का युरोपचा आहे कुठला तरी. तर भगवंतानी याला काय केलेलं आहे, नाकारलेलं आहे. अशा भ्रमात पडू नका, या गोंधळात पडू नका. हे अतिशय मोठं काय असं जाळं आहे ज्याला तुम्ही काय करता. आणि भगवंतानी ते मी आपलं जाळं ओढायचं राहिलं. सकाळी तो कोळी आला रे आला आणि त्याने जाळं ओढायला सुरुवात केली की त्याच्यातला एकही प्राणी बाहेर जाऊ शकत नाही. इतकं मोठं अतिशय मोठं ते जाळं आहे बघा ते. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला त्या जाळ्यातून काढलेलं आहे. पुन्हा माघारी फिरू नका त्या जाळ्यामध्ये. नवस सायास करू नका, देवधर्म करू नका, कुठल्या मंदिराला जाऊ नका, कुणा बाबा आणि बायांच्या नादाला लागू नका, कर्मकांड करू नका, यज्ञ या करू नका. अतिशय मोठं काय हे ब्रह्मजाल सुद्धा. असंख्य कोट्यावधी लोक पाहतो आपण, यांच्या भ्रमात पडू नका. ते सुत्त वेगळं आहे, कालाम सुत्त. अनेक लोक करतात म्हणून आपण करायचं का? असं नाही करायचं. तर हे पहिलं सांगितलं, जग शाश्वत आहे आणि अशाश्वत आहे. आता दुसरं जे आहे बघा, दुसरं आहे, काही श्रमण ब्राह्मण असं म्हणतात की जग हे एकत्य शाश्वतिक आणि एकत्य अशाश्वतिक आहे. एकत्य म्हणजे काय? एकत म्हणजे अंशता. पहिलं पूर्णता होता. काही लोक म्हणतात अंशता शाश्वत आहे, अंशता अशाश्वत आहे. असं कसं? तर कधीतरी पुष्कळ काळानंतर काय होतं, त्याचा नाश होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा पुष्कळ काळानंतर नाश होणार पण नाही. असं अंशता इम्परमनंट, अंशता परमनंट असं म्हणणारे काही लोक आहेत. आता मला वाटतं की हा जो विषय आहे तो न संपणारा विषय आहे. आणि म्हणून 5 मिनिटामध्ये हे काय करतो, मी संपवण्याचा प्रयत्न करतो. आता काही श्रमण ब्राह्मण
अमर अविक्षेपित असतात. अमर विक्षेपित म्हणजे विक्षेपित असतात, विक्षिप्त. मी जसं आता त्याचं सांगितलं ना संजय वेलपुट्टाचं, तसे अमर विक्षेपित असतात. म्हणजे विक्षिप्त म्हणजे आपल्याला माहीत नाही, तो म्हणतो आपण कधी कधी तो विक्षिप्त माणूस आहे. घडीत काय बोलतो, घडीत काय दुसरंच बोलतो. हां हा 2 तोंडे आपण म्हणू त्याला. तर हा तसाच करतो. म्हणजे जग अनित्य आहे का, तर जग अनित्य आहे. त्याला कोणी म्हटलं जग नित्य आहे का, तर जग नित्य आहे. तुझं काय मत आहे का, माझं काय मत नाही, तुमचं जे मत आहे तेच माझं मत आहे. हां अशा प्रकारचा हा अमर विक्षिप्त हा एक विचार असतो. पुन्हा मरणानंतर आत्मा राहतो का आत्मा राहत नाही, अशा प्रकारचा एक विचार आहे. आत्मा अमर आहे का, अमर नाही का. म्हणजे मृत्यूनंतर शरीर वेगळं आहे का आणि आत्मा वेगळा आहे का. आता काही ग्रंथ सांगतात, म्हणजे ते जे विचार आहेत ते विचार सांगतात की आत्मा अमर आहे. गीतेमध्ये सांगितलेलं आहे की या अर्जुना पुढं कोण आहे ते पाहू नको तू. युद्धक्षेत्रामध्ये कुरुक्षेत्रामध्ये दोघं कौरव पांडव आहेत आणि मग तिथं 18 दिवस काय सांगितलं, गीता सांगितली 18 दिवस. आता मला प्रश्न पडला, तुम्ही समोरासमोर आहेत, कुरुक्षेत्रामध्ये इकडं पांडव आहेत तिकडं कौरव आहेत आणि तिथं आता युद्धाला आलेले आहेत ते 18 दिवस ते सैन्य काय करत असेल, आराम करत असेल का. म्हणजे ब्रह्मजाल, एवढं ब्रह्मजाल आहे की जो सांगतो, भागवत कथा जे सांगतो हे आरामशीर काय करतात, ऐकतात. 18 दिवस ऐकले त्यांनी. हां मग हा त्याच्यातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा. बरं गीता सांगितलं सगळ्यांना सांग बाबा, दोन्ही लोकांनी युद्ध सोडलं असतं ना. पण तसं काय झालं नाही. कृष्णानं फक्त गीता सांगितली, कुणाला सांगितली, अर्जुनाला सांगितली. हे जे आहे तो काय सांगतो की आत्मा, तू जे म्हणत आहे हे फक्त शरीर आहेत. तुझे जे सगळे चुलते चुलत भाऊ, हे जे सगळे तुझे गुरु द्रोणाचार्य आहे, सगळे जे आहेत हे सगळे फक्त शरीर आहेत. त्याच्यामध्ये जो आत्मा आहे तो कसा अमर आहे, त्याला काय होणार नाही. तू सरळ त्यांना काय कर, बाण मार. आणि लोक आज पण त्याला काय करतात, लाखो लोक, कोट्यावधी लोक गीत पारायण करतात. गीतेला डोक्यावर घेऊन काय करतात, आपण पाहिलं का इथं औरंगाबादमध्ये यात्रा आहे तिथे गीता कलश म्हणून. कुणाला कोण सांगायचं राहिलं आता. म्हणजे बाबासाहेबांनी इतकं मोठं आपल्या भारतावर उपकार केलेले आहेत, पण ते आपल्या गळी उतरत नाहीत, आपल्या म्हणजे भारतीयांच्या. जगभरामध्ये बाबासाहेबांची गणना जगत विद्वान झाली, पण इथं बाबासाहेबांना आपण समजून नाही घेतलं. कारण काय, ते त्यांच्या डोक्यामध्ये मनुस्मृती आहे आणि बाबासाहेब हे अस्पृश्य आहेत. अशा प्रकारची मानसिकता आज पण आहे. आणि म्हणून हा जो विचार आहे, आत्मा अमर आहे, काही म्हणतात आत्मा अमर नाही, म्हणजे जीव गेला की सगळं संपलं, अशा प्रकारची एक धारणा आहे. पुन्हा जीव वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे. आत्मा कसा असतो, आत्म्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही म्हणतात सगळ्या शरीरामध्ये आत्मा आहे, कोणी म्हणतात अंगठ्यासारखा आत्मा आहे, कोणी म्हणतो बोटामध्ये आहे, कोणी म्हणतो हृदयामध्ये आहे. अशा वेगवेगळ्या सगळ्या कल्पना आहेत की ज्याच्यामुळं काय झालेलं आहे, मनुष्य मात्र गोंधळात झालेला आहे. पुन्हा आत्मा शरीरातून गेल्यानंतर कुठं राहतो, त्याला कुठं संज्ञा प्राप्त होते का, म्हणजे त्याला नाव प्राप्त होतं का, अशा प्रकारचं अतिशय मोठं सांगितलेलं आहे. काही लोक म्हणतात की आत्मा एकदा शरीर सोडून गेला की त्याला कुठलीही संज्ञा नसते. संज्ञा म्हणजे जागृती नसते, बरोबर, अशा प्रकारचे. आणि म्हणून हे अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्या डोक्याला ताप देतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी काल्पनिक अनुमानावर मानलेला धर्म हा धर्म नाही, याच्यात लिहिलं का नाही, अधर्मामध्ये या टॉपिकमध्ये हा विषय ब्रह्मजालचा त्यांनी मांडलेला आहे. एवढं तर वाचू शकता तुम्ही.
काल्पनिक अनुमानावर सांगितलेला धर्म हा धर्म नाही, हे तेवढं वाचा तुम्ही. तर अशा प्रकारे हे बरंचसं मोठं सुत्त आहे, पण सगळं सुत्त एका प्रवचनामध्ये होईल असं नाही. पण जेवढं काय आपल्याला सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय तो बौद्धिक विषय आहे, म्हणजे दृष्टी आपण ज्याला म्हणतो, दृष्टी आपण ज्याला, आणि कल्पना म्हणतो. कल्पना आणि दृष्टी म्हणजे एक प्रकारचा विचार आपण म्हणू. या दोन गोष्टीवर तो आधारलेला आहे आणि बाबासाहेबांनी त्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कल्पनेवर आधारित धर्म हा धर्म नसून कसा आहे तो एक वेडगळ आहे ती. आणि म्हणून आपण सगळे सुज्ञ आहात, आपण आचरणशील लोक आहोत. आपण कधी कधी अशा गोष्टी जर कोणी सांगू लागला तर आपल्याला ते प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, तिथं आपल्याला थांबवता पण आलं पाहिजे. बुद्धाने शेवटी आपल्या भिक्षू संघाला हे सांगितलेलं आहे की कुणी माझ्या विरोधात बोलत असेल, धम्माच्या विरोधात बोलत असेल संघाच्या, तर त्याचा द्वेष करू नका, त्याच्याशी काय करा, संभाषण करा. द्वेष आला तर संभाषण काय होतं, स्टॉप होतं. ज्या व्यक्तीच्या प्रती आपल्या मनात द्वेष निर्माण झाला, आपलं काय होतं, आपण आलिप्त होतो, त्याला बोलू शकत नाही, त्याला बोलता येत नाही. आणि म्हणून द्वेष न करता त्याच्याशी बोला आणि मग त्याचं ऐकून घ्या आणि मग त्याला सांगा की असं नाही, हे असं आहे. तो बुद्धाला छोटं म्हटल्यानंतर बुद्ध छोटं होत नाहीत, किंवा तो बुद्धाला मोठं म्हटल्यानंतर बुद्ध मोठे होत नाहीत. असं त्याच्याशी बोला आणि काय करा, हे जे तुम्हाला शील सांगितलेले आहेत, कनिष्ठशील, मध्यमशील आणि महाशील, याचं आचरण करा. अशा प्रकारे बुद्धाने ते सुत्त त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. पुढच्या रविवारी दुसरं सुत्त आपण पाहूया. तोपर्यंत आपली रजा घेतो. जय भीम, नमो बुद्ध. धन्यवाद सुचेरजी सर. सुंदर असं ते